बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनची सुरुवात करूया एका ब्रेकिंग बातमीनं। लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। ई-केवायसी न करणाऱ्या महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे। 2,40,00,000 पेक्षा अधिक महिलांच्या खात्यामध्ये लाभ वितरित झाला होता। काल आम्ही अजूनही प्रक्रिया सुरू आहे। कालपर्यंत साधारणपणे 2,41,00,000 महिलांच्या अकाउंटला डीबीटीची प्रोसिजर जी आहे ती झालेली आहे। सुट्टी होती म्हणून अजूनही 1-2 दिवस ती प्रक्रिया सुरू राहील। ब्रेकर हटवले, सगळेच ते हटवले आणि विकास कामाला चालना दिली। माझ्या लाडक्या बहिणी इकडे बसलेल्या आहेत। तुमच्या खात्यात पैसे आले? हात वर करा। एवढे हात वर करा ज्यांना भेटले त्यांना, म्हणजे अजून ज्यांचे बाकी आहेत त्यांनाही पैसे मिळतील। एकही माझी बहीण वंचित राहणार नाही। विरोधक म्हणाले खोटं आहे, खोटी योजना आहे, निवडणुकीत चुनावी जुमला आहे। परंतु जेव्हा खात्यात पैसे येऊ लागले तेव्हा विरोधक म्हणाले पटापटा काढा नाही तर सरकार काढून घेईल। अरे सरकार देणार आहे, ही देना बँक आहे, लेना बँक नाही। हे माझ्या बहिणींच्या सरकारमध्ये माझ्या बहिणींच्या खात्यात हप्ते भरणारं सरकार आहे, हप्ते घेणारं सरकार नाही। आपण बघितलं की स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब नेमके काय म्हणालेले आहेत। तर आपला जो जुलै महिन्याचा हप्ता आहे ना, हा हप्ता आता लवकरच आपल्या अकाउंटमध्ये इथे जमा होण्याची शक्यता आहे। कारण की बघा, आपला जो आता जून महिन्याचा हप्ता आहे ना, हा येत्या 15 तारखेपासून आपल्या अकाउंटवर तिथे जमा झालेला आहे। आपण तसं सांगितलं सुद्धा होतं। आता त्यानंतर जुलैचा हप्ता जर म्हटलं तर आपल्याला माहिती आहे की आता पुढच्या शनिवारी आषाढी एकादशी आणि त्या निमित्ताने आपल्या अकाउंटवरती जो जुलै महिन्याचा हप्ता आहे ना, हा हप्ता इथे जमा होऊ शकतो। मिळालेल्या माहितीनुसार मागील महिन्याच्या पॅटर्नचा विचार केला तर जुलै महिन्याचा हप्ता आषाढी एकादशीच्या आसपास किंवा त्यानंतरच्या काही दिवसात वितरित होण्याची शक्यता अनेक जण इथे व्यक्त करत आहेत। कारण यापूर्वी अनेक वेळा सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शासनाने लाभार्थ्यांच्या खात्यात निधी जमा केलेला आहे। मात्र याबाबत अद्यापही अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही, त्यामुळे अंतिम निर्णय शासनाच्या आदेशानंतरच स्पष्ट होईल। हा फक्त आपला एक अंदाज आहे। आता त्यानंतरचा प्रश्न येतो की पैसे नेमके कोणाला भेटणार आहे। बघा, इथे ज्या लाभार्थ्यांना जून महिन्याचा हप्ता भेटलेला असेल त्यांना इथे जुलै महिन्याचा हप्ता इथे भेटणारच आहे। त्यांनी कुठल्याही प्रकारचं टेन्शन या ठिकाणी घ्यायचं नाही। परंतु ज्यांना जून महिन्याचा हप्ता भेटलेला असेल त्यांना बहुतेक जुलै महिन्याचा सुद्धा हप्ता इथे भेटण्याची शक्यता इथे खूपच कमी आहे। तुम्हाला जून महिन्याचा हप्ता भेटला का ते कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवर नवीन असेल तर आताच आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या। भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।